महानगरपालिकेतील नव्याने निवडून आलेल्या काही नगरसेवकांच्या कथित वसुलीच्या चर्चेमुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे। निवडणुकीत झालेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च आता विविध मार्गांनी वसूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून केले जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी ठेकेदारांवर दबाव आणला जात असल्याच्या चर्चा आहेत। यापूर्वी प्रशासनाने मंजूर केलेली काही विकास कामे थांबवली जात असल्याचेही आरोप समोर येत आहेत। तसेच जुन्या प्रकल्पांमध्ये कथित टक्केवारीच्या मागण्या होत असल्याची चर्चा असून त्यामुळे अनेक ठेकेदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। हॉटेलमध्ये झालेल्या बैठका असोत किंवा श्रीमान होर्डिंग आणि व्यावसायिकांशी झालेल्या चर्चा असोत, या सर्वांमागे विकासापेक्षा वसुलीचा हेतू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। मात्र या आरोपांची संबंधितांकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही। याचा सर्वात मोठा फटका विकास कामांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वाहतूक आणि इतर मूलभूत प्रश्न आधीच प्रलंबित असताना जर विकास कामांमध्ये अडथळे निर्माण झाले तर त्याचा त्रास थेट नागरिकांना सहन करावा लागेल। आता सर्वांचे लक्ष आहे ते सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे। या कथित प्रकारांवर अंकुश बसवला जाणार का? दोषींवर कारवाई होणार का? की पुन्हा एकदा निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचाराच्या चर्चा सुरूच राहणार? रोकठोक महाराष्ट्र न्यूज या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे आपल्या हाती लागल्याचा दावा करत असून त्याचे टप्प्याटप्प्याने वृत्तांकन केले जाणार आहे। नागरिकांनी नगरसेवकांना निवडून दिले ते विकासासाठी, पण जर विकासापेक्षा वसुलीची चर्चा जास्त होत असेल तर हा लोकशाही समोरील गंभीर प्रश्न आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांमध्ये दूषित पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, ड्रेनेजच्या समस्या आणि इतर अनेक प्रश्न कायम आहेत। नागरिकांना अपेक्षा होती की नव्याने निवडून आलेले प्रतिनिधी या प्रश्नांवर तातडीने काम करतील। मात्र काही नगरसेवकांबाबत ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक, होल्डिंग व्यावसायिक आणि इतरांकडून कथित वसुली होत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत। यामुळे विकास कामांचा वेग मंदावण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तथापि सर्व नगरसेवकांवर एकाच मापाने आरोप करता येणार नाहीत। अनेक नगरसेवक प्रामाणिकपणे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दिवस रात्र काम करत असल्याचेही नागरिक सांगतात। त्यामुळे चांगले काम करणाऱ्या प्रतिनिधींना त्याचा फटका बसू नये अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे। आता प्रश्न असा आहे की पक्षश्रेष्ठी या कथित प्रकारांची गंभीर दखल घेणार का? विकास कामांना गती मिळणार का? नागरिकांचा विश्वास कायम राहणार का? रोकठोक महाराष्ट्र न्यूजकडे या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे असल्याचा दावा करण्यात आला असून त्यावरील पुढील भाग लवकरच आपल्या भेटीला येणार आहे। जर आपल्याकडेही या प्रकरणाशी संबंधित माहिती किंवा पुरावे असतील तर रोकठोक महाराष्ट्र न्यूज पर्यंत जरूर पोहोचवा।